प्रदूषण तो गेल्या काही दिवसांपासून होता त्यांची आपण आमची मागणी एवढीच आहे, ज्या कंपनीची मॅनेजमेंट आहे त्याबद्दल मॅनेजमेंट ही बदलण्यात यावी अशी आमची कंपनीच्या जे वरिष्ठ आहे त्यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत। आतमध्ये शिरण्याचा देखील प्रयत्न केला होता। याच्या दोन चार महिन्याआधी पण आम्ही या कंपनीच्या मॅनेजरांना निवेदन दिलं होतं की असा हा प्रकार घडतोय, जर तेव्हा ज्यांनी कडक कारवाई केली असती तर आज हा प्रकार घडला नसता। म्हणून आम्हाला त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथं कंपनीमध्ये आलोय। पाहतोय कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी देखील। एकूणच आपण जर बघितलं तर आता नाशिक मधला महिला लैंगिक शोषणाचा मुद्दा जो आहे तो प्रचंड ऐरणीवर आलेला आहे। एकीकडे SITची स्थापना करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे आता रस्त्यावर उतरून आंदोलनं देखील या ठिकाणी आता भाजपकडून केली जात आहेत आणि एकूणच भाजप कार्यकर्ते या सगळ्या प्रकरणामध्ये आता आपण बघितलं असेल हे फक्त नाशिक मध्ये नाही तर संपूर्ण भारतात जिहाद ज्या पद्धतीने पसरवला आहे त्या जिहादाला विरोध करण्याकरता आम्ही या निषेध आंदोलन करतो आहे। भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून आमच्या बहिणींच्या हक्कासाठी, आमच्या बहिणींवर जो अत्याचार झालाय त्याचा न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या सरकारने याच्यावर कारवाई केलेलीच आहे, परंतु ह्या जिहादींची मानसिकता बदलण्याकरता आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही तुमच्या सोबत आहे हे सांगण्याकरता भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरली आहे। पाहतोय भाजपचे कार्यकर्ते आक्रमक आहेत, ठिय्या आंदोलन करतायत। काय मागणी? आमची सर्व CP साहेबांना विनंती आहे, ज्या आमच्या हिंदू धर्मातल्या बहिणींवर अत्याचार केलेला आहे त्या सर्वांवर मोक्कांतर्गत कारवाई करा। अशा लांड्यांना सोडू नका। CP साहेबांना आमची विनंती, नाशिक जिल्ह्याच्या कायद्याचा बालेकिल्ला जो आहे त्याच्यात या सगळ्यांना घ्या आणि यांची धिंड काढा। CP साहेबांना आमची विनंती है। हिंदू लड़कियों पे अत्याचार किए जा रहे हैं इस जगह पे, ये गलत बात है और ये मुस्लिम जिहाद है जो ये पर्टिकुलर एरिया पे वोट कर। पाहतोय की कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि या ठिकाणी जे आरोपी आहे त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जी आहे ती या ठिकाणी भाजपकडून केली जाते आहे। पुन्हा एकदा मी दृश्यांमध्ये तुम्हाला दाखवतो। पुन्हा एकदा भाजपचे काही कार्यकर्ते या ठिकाणी कंपनीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात। जे काचेचं प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे। मात्र कार्यकर्ते आतमध्ये कंपनी व्यवस्थापनाशी बोलण्यासाठी जाण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी काहीशी झटापट, काहीशी धक्काबुक्की आपल्याला होताना बघायला मिळते आहे। आत्ताची ही दृश्य आहेत। पोलीस खरं तर या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत, मात्र कार्यकर्ते आक्रमक आहेत, कार्यकर्त्यांची भूमिका आक्रमक आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा कार्यकर्ते या कंपनीच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असलेले आपल्याला बघायला मिळतात। पोलिसांकडून वारंवार कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे, मात्र कार्यकर्ते आक्रमक असल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा आतमध्ये जाण्याचा आणि कंपनी व्यवस्थापनाशी बोलण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। मात्र पोलिसांनी या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावरच रोखलेलं आहे आणि एकूणच त्यामुळे या सगळ्या कंपनीच्या परिसरामध्ये सध्या आपल्याला काहीसं गोंधळाचं, काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं सध्या बघायला मिळतं आहे। कार्यकर्त्याची भूमिका अतिशय आक्रमक अशी आहे आणि त्यामुळेच आपण या ठिकाणी या दृश्यांमध्ये जर बघितलं तर पोलीस वारंवार कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करत आहेत, मात्र कार्यकर्त्यांची भूमिका आक्रमक आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांकडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न जो आहे, आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। घोषणाबाजी देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जाते आहे। सध्या आतल्या बाजूने दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर सध्या आतल्या बाजूने हे जे प्रवेशद्वार आहे ते त्या ठिकाणी आतमधून पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी लावून घेतलेला आहे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना बाहेरच थोपवण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या या ठिकाणी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांकडून केला जातोय। कार्यकर्त्यांना शांतता ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच हा सगळा गोंधळ, हे सगळं गोंधळाचं वातावरण आपल्याला
या कंपनीच्या प्रवेशद्वारावर कंपनीच्या परिसरामध्ये निर्माण झालेलं सध्या